हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत बेसन आणि भाकरी कशी बनवायची. तर त्यासाठी आपण बेसनची पूर्वतयारी करूयात. तर मी पहिले हिरवी मिरची भाजून घेतली, त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकलेत आणि 1 इंच आलं कट करून टाकले, जिरे टाकलेत आणि टेस्टनुसार मीठ टाकून घेतले. त्यानंतर मी कोथिंबीर स्वच्छ धुवून हातानेच अशी कट मोठी मोठी करून टाकलेली आहे. तर आता आपण हे मिक्सरला मिरचीची पेस्ट करून घेऊयात. त्यानंतर मी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून अशी त्याची बेसनची पेस्ट करून घेतली आहे. बेसनची पूर्वतयारी झाल्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे आणि हिरवी मिरची अशी चांगली फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आणि टेस्टनुसार मीठ हळद टाकून घेतलेली आहे. आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे बेसनच्या पिठाची पेस्ट बनवून घेतली होती ती अशी एका हाताने टाकायची आणि एका हाताने असं या चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत राहायचं, म्हणजे गाठी होणार नाहीत. आणि अशी पेस्ट बनवून घेऊन या पाण्यामध्ये टाकल्यानंतर बेसन चांगलं असं बनतं, म्हणजे जास्त त्याच्या गुठळ्या किंवा गाठी नाही बनत. त्यामुळे हे असं पेस्ट बनवून घेऊन बेसन केलेलं जरा सोपं जातं. तर मी बेसन चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकून असं परत यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर टाकून यावरती झाकण टाकून वाफवून घेतलेलं आहे हे बेसन. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी भाकरीचं पीठ घेतलं आणि थोडं थोडं असं पाणी टाकून घेते आणि हे 3 ते 4 भाकरीचं पीठ मी एकत्रच आता चांगलं असं मळून घेते आणि एका प्लेटमध्ये मी हे भाकरीचं पीठ काढून घेतलं आणि मला एक भाकर करण्यासाठी जितकं पीठ लागतं तितकंच मी हे घेतले पीठ आणि त्याला असं हातावरती मी गोल गोल करून घेतले आणि पाण्याचा हात लावून असं त्याचा शेप करून घेतला आणि खाली पीठ टाकून दोन्ही हाताला पीठ लावून मी एका हाताने थोडंसं याला असं स्प्रेड करून घेते आणि एक हात कंटिन्यू मी बाजूला लावलेला आहे, कारण त्याच्या कडा अशा चीर येऊ नये म्हणून. आणि नंतर मी दोन्ही हाताने थापून घेते आणि मध्येच एका हाताने बॅलन्स झाले का असं बघते. आता माझी ही भाकरी जवळपास रेडी झालेली आहे. तर मी इकडे गॅसवर तवा गरम करून घेतला आहे आणि त्यावरती अशी ही भाकरी टाकून घेतली आहे आणि यावरती मी आता पाणी लावून घेतलं आहे. पहिले मी कडांना पाणी लावून घेतलं आहे, नंतर मध्ये आपोआप हात फिरवला आहे आणि वरचं पाणी थोडंसं सुकल्यानंतर मी या भाकरीला पलटून घेते आणि भाकरी खालची भाजून झाल्यानंतर मी याला असं पलटून ही भाकरी भाजून घेतलेली आहे. इकडे भाकरी भाजत असताना मी दुसरी भाकरी पण रेडी केलेली आहे. तर आता ही दुसरी भाकरी टाकून घेतली आहे आणि त्यालाही असं पाणी लावून घेतलं आणि पाणी थोडंसं याचं सुकल्यानंतर याला पलटून घ्यायचं आणि भाकरीला गॅसची फ्लेम हायच ठेवायचं, कारण तवा याला जास्तीचा गरम लागतो. आता ही पण अशी टुम अशी भाकरी फुगून रेडी आहे. हे बघा, अशी ही भाकरी चांगली अशी पातळ भाजून रेडी झालेली आहे. तर आपण बेसन भाकरी, बेसन भात आणि कांदा चटणी असं मस्त रात्रीच्या जेवणाला ट्राय करू शकतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.